मी कसा झालो वाङ्मयीन आत्मशोधन आचार्य अत्रे भाग 13 प्रकरण 5 मी शिक्षक कसा झालो. आधुनिक शिक्षणशास्त्रात छडीचा किंवा शारीरिक शिक्षेचा उपयोग सर्रास निषिद्ध मानलेला आहे. नव्या शिस्तीची उभारणी प्रेमाच्या पायावर करण्यात आली आहे. तथापि कोणत्या मुलाच्या बाबतीत कोणत्या साधनांचा उपयोग करावा हे त्यांच्या मानसिक आणि सांस्कृतिक पातळीवर अवलंबून आहे. त्या बाबतीत कोणताही एखादा ठोकळेबाज नियम घालून ठेवता येत नाही. सदहेतूने केलेल्या शारीरिक शिक्षेच्या यातना मुलांना होत नाहीत. मुलांना शिक्षकांबद्दल प्रेम वाटावे आणि त्यांचा धाकही पण वाटावा अशा मताचा मी आहे. अर्थात कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत प्रारंभी शिस्त प्रस्थापित करण्यासाठी जो अघोरी उपाय मी योजला त्याचे मूल्यमापन त्यावेळची तिथली अपवादात्मक परिस्थिती लक्षात घेऊनच केले पाहिजे. त्यातून तात्पर्य काढण्याचे किंवा त्यावर शेरा मारण्याचे आता कारण नाही. एवढ्यात वार्षिक परीक्षा संपल्या आणि नवे वर्ष सुरू झाले. त्यावेळी एप्रिल महिन्यात शाळांचे वर्ष सुरू होत असे. मी शाळेचे संपूर्ण हायस्कुलात रूपांतर करावयाचे ठरवले आणि त्याप्रमाणे वर्तमानपत्रात जाहीर केले. 6वी-7वीच्या वर्गात पोरांचा असा काही प्रचंड लोंढा आला की विचारू नका. लष्करातली कित्येक मुले गावातल्या शाळेत जात होती. ही शाळा सुधारल्याचे त्यांना कळल्यावर त्यांचाही ओघ इकडेच वळला. मुलींनाही प्रवेश द्यावयाचे मी ठरवले. एका महिन्यात मुलांची संख्या 100-125 वरून 300 पर्यंत चढत गेली. सुसंस्कृत आणि संपन्न कुटुंबातील मुलांचे प्रमाणही वाढले आणि व्यवस्थित पोशाख केलेले विद्यार्थी टापटिपीने शाळेत येताना दिसू लागले. त्यामुळे शाळेचा पूर्वीचा चेहरा आणि मोहरा संपूर्णपणे बदलून गेला. शाळेच्या ह्या नवीन रूपांतरात जुन्या शिक्षकांचा फार मोठा अडथळा होऊ लागला. त्यांना कसे काढावयाचे बहुतेक सारी बाळासाहेब म्हस्के यांच्या वशिल्याची तट्टे होती. त्यातले काही शिक्षक तर असे नमुनेदार होते म्हणता. एक शिक्षक वर्गात भूगोल शिकवित होते. ते म्हणाले, मुलांनो, दिशा 2 प्रकारच्या असतात. एक जमिनीवरच्या आणि दुसऱ्या नकाशातल्या. जमिनीवर सूर्याकडे आपण तोंड करून उभे राहिलो तर जेवल्या हाताला दक्षिण आणि धुत्या हाताला उत्तर. पण नकाशामध्ये डोक्याकडे उत्तर आणि पायाकडे दक्षिण अशी गंमत आहे. मी त्या मास्तरांना ती गंमत ताबडतोब बंद करावयाला सांगितले. एक शिक्षक इतिहास शिकवित होते. त्यांनी मुलांना विचारले, मुलांनो, आर्य लोक हिंदुस्थानात प्रथम किती आले आहेत? एका मुलाने सांगितले, 1,13,521. शिक्षक ओरडले, चूक. दुसरा मुलगा म्हणाला, 1,13,519. पुन्हा शिक्षक ओरडले, चूक. कोणाही मुलाला बरोबर उत्तर देता येईना. तेव्हा शिक्षक म्हणाले, आता मी सांगतो, 1,13,520. मी त्या शिक्षकांना म्हणालो, मास्तर, एखादा आर्य कमी जास्ती झाला तर तुम्हाला आपला स्वतःचाच पूर्वज वगळल्यासारखे किंवा विनाकारण वाढल्यासारखे का वाटावे? अहो, 520 काय किंवा 19 काय? शिक्षक म्हणाले, छे छे, तसे कसे चालेल? पुस्तकात जो आकडा दिला आहे त्यात कमी जास्त करण्याचा कोणालाही अधिकार नाही. दुसरे एक मराठी शिक्षक वर्गात मुलांना वाटेल त्या बिभत्स शिव्या द्यायचे. त्यांचे उच्चार कुणबाऊ असत. एक दिवस एक कामाठी पालक डोळे लाल करून रागारागाने आपल्या मुलासह माझ्या ऑफिसात आला आणि म्हणाला, हे पहा सर, तुमचा तो कोण मास्तर आहे त्याला तुम्ही ताकीद द्या. त्याने माझ्या मुलाला काल फार वाईट शिवी दिली. मी त्या मास्तरांना ताबडतोब बोलावून आणले आणि विचारले, काय हो मास्तर, तुम्ही म्हणे वर्गात वाईट साईट शिव्या देता? फारच भयंकर आरोप आपल्यावर झाला. असा दुःखी चेहरा करून ते मास्तर म्हणाले, म्या अन शा देतो कोणता साला? हा मास्तर. मी त्यांना लागलीच थोपवून धरले. अहो, हे पालकच प्रत्यक्ष सांगताहेत की त्यांच्या ह्या मुलाला काल तुम्ही शिव्या दिल्या. मास्तराने डोळे गरगर फिरवीत एकदम त्या पोराची मानगुटी पकडली आणि त्याला विचारले, काय रे, काय शा तुला काल दिल्या र मी भडवीच्या? त्याबरोबर ताडकन पालकाने मास्तरांचा गळा पकडला. त्यांची ती मारामारी सोडवता अशी फजिती उडाली म्हणता माझी. शाळेचे एक कारकूनही त्या शिक्षकांसारखे विचित्र होते. मराठी शाळेतून इंग्रजी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मराठी आडनावांची त्यांनी सरसहा इंग्रजीत भाषांतरे करून टाकली. बाबू कृष्णा तेलीचा बाबू कृष्णा ऑइलमन, महादेव भिकोबा सोनाराचा
महादेव भिकोबा गोल्डस्मिथ अन विष्णू शिवराम न्हाव्याचा विष्णू शिवराम बार्बर. कॅटलॉग तपासताना ऑइलमन, गोल्डस्मिथ अन बार्बर ही आडनावे बघून मी थबकलोच. कारकुनांना मी विचारले, काय हो, ही काय भानगड आहे? कारकून अदबीने बसून म्हणाले, मीच ती आडनावे बदलली आहेत. हल्ली शाळेत सर्व दृष्टीने सुधारणा होऊ लागली आहे, तेव्हा मला वाटले की तिला आपणही थोडासा हातभार लावावा. त्याचा तो खुलासा ऐकून मी हसावे का रडावे तेच कळेना. सर्व शिक्षकांची मी सभा घेतली आणि माझ्या काय अपेक्षा आहेत त्या त्यांना मी समजावून सांगितल्या. त्याबरोबर कित्येक जुने शिक्षक आपण होऊन निघून गेले. ह्या वातावरणात आपला निभाव लागावयाचा नाही हे त्यांच्या लक्षात येऊन चुकले. कित्येक शिक्षकांना मी माझ्या अखत्यारात जावयाला सांगितले. एक शिक्षक स्वभावाने फार सज्जन होते, पण शिकवता म्हणून त्यांना येत नव्हते. त्यांना कसे काढावे या विवंचनेत मी होतो. इतक्यात त्यांचे वडील वारल्याची तार त्यांना गावाहून आली. तेव्हा ते मला म्हणाले, माझे वडील वारलेत, तेव्हा आता मला नोकरी सोडून गावी गेलेच पाहिजे. तिकडे पाहायला कुणी नाही. मी मनात म्हणालो, देवच पावला. कदाचित हे शिक्षक आपला बेत पुन्हा बदलतील म्हणून त्याच दिवशी त्यांना निरोप देण्यासाठी मी घाईघाईने शिक्षकांची सभा घेतली. सभेत साहजिकच त्या शिक्षकांच्या गुणाची वाजवीपेक्षा जास्त प्रशंसा झाली. अन असे शिक्षक आज आपल्याला सोडून जात आहेत, ही फार खेदाची गोष्ट आहे, असे औपचारिक उद्गार प्रत्येक वक्त्याने काढले. त्याचा त्या शिक्षकाच्या मनावर भलताच परिणाम झाला. उत्तर देताना ते घाईवरून म्हणाले, आपल्या सर्वांचे माझ्यावर एवढे प्रेम असेल ह्याची मला कल्पना नव्हती. मी जाणार ह्याबद्दल आपणाला जे दुःख होत आहे ते पाहून मी आता अशी प्रतिज्ञा करतो की ह्या जन्मात मी या शाळेची नोकरी कधीच सोडणार नाही. ती त्यांची प्रतिज्ञा ऐकून मी बसल्या जागेवरच 2 फूट उडालो. मग पुढे त्यांच्याशी खुबीचा युक्तिवाद करून त्यांना मी ती प्रतिज्ञा मागे घ्यावयाला लावली. तेव्हा ते नोकरी सोडून गावी गेले. नवीन शिक्षकांच्या जागेवर मी लायक, उत्साही आणि तरुण माणसांच्या नेमणुकी केल्या. शाळेत सर्व घडामोडी ज्या चालल्या होत्या त्या मी माझ्या अखत्यारात चालवलेल्या होत्या. त्यामध्ये काही शिक्षक मंडळींचे मला सहाय्य होते. संस्थेचे चिटणीस बाळासाहेब म्हस्के यांना आम्ही कळवण्यापलीकडे काहीच विचारित नव्हतो. त्यामुळे ते मनातल्या मनात खूप तडफडत. आपल्या आवाक्याबाहेर शाळा जाते आहे हे त्यांच्या लक्षात येऊन चुकले, पण ते काही आम्हाला बोलू शकत नव्हते. संस्थेच्या शासक मंडळाला त्यांनी आजपर्यंत जसे धाब्यावर बसवले होते तसे आम्ही त्यांना गुंडाळून ठेवीत होतो. रोज संध्याकाळी ते शाळेत फेरी मारत अन तपकिरीचा बार नाकात भरीत भरीत मला म्हणत, मास्तर जरा बेताने चालू द्या, एकदम फार सुधारणा होते आहे. मध्येच कोठेतरी कोसळायचे. मी त्यांना म्हणे, तुम्ही त्याची काळजी करू नका, आम्ही तुमच्याकडे पैसे मागावायला तर येत नाही ना. शाळेचे उत्पन्न जसे वाढू लागेल तसा तिचा खर्चही पण वाढू लागला. नवीन बाके, खुर्च्या, कपाटे, पुस्तके, नकाशे, शास्त्रीय उपकरणे ह्यांना कमी का पैसा लागतो? मॅट्रिकच्या वर्गाला शिक्षण खात्याची अन विश्वविद्यालयाची मान्यता मिळवण्यासाठी हे सर्व नवीन साहित्य विकत घेणे आवश्यकच होते. तेव्हा ह्यासाठी पैसा कोठून आणावयाचा म्हणून संस्थेसाठी फंड गोळा करायला मी, माझे चुलते अन संस्थेचे एक उत्साही सभासद श्री ल. म. सत्तूर असे तिघेजण आम्ही बाहेर हिंडू लागलो. मागासलेल्या आणि अस्पृश्य वर्गांच्या मुलांना शिक्षण देण्याचे आमचे कार्य असल्याने त्यासाठी जनतेची मदत मागण्यात आम्हाला कोणताही कमीपणा वाटत नव्हता. पुण्या मुंबईच्या धनिकांनी आम्हाला सढळ हाताने मदत केली, पण सगळ्यात वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबने आम्हाला आर्थिक सहाय्य करण्यात आघाडी मारली. आपल्या उत्पन्नातला काही ठराविक हिस्सा सार्वजनिक संस्थांना देण्याचा क्लबचा शिरस्ता आहे. त्यांच्या नियंत्रण मंडळात मोठमोठे गोरे लष्करी अधिकारी असत. त्यांना जाऊन आम्ही पटवून दिले की पहिल्या महायुद्धात लढलेल्या कित्येक हिंदी सैनिकांच्या मुलांना आमची शाळा फुकट शिक्षण देते. ह्या गोष्टीचा त्यांच्या मनावर विशेष परिणाम झाला आणि त्यानंतर एके दिवशी टर्फ क्लबकडून देणगीदाखल आम्हाला 10,000 रुपयांचा चेक आला. संस्थेच्या 30 वर्षांच्या हयातीत एवढी मोठी रक्कम, मोठी देणगी तिला कोणी दिली नव्हती. बाळासाहेब म्हस्के ह्यांना तो चेक बघून तर फेफरेच आले. 2 दिवस तो चेक ते आपल्या बाराबंदीत ठेवून होते.
ह्या देणगीमुळे आमच्या अंगात भलतेच स्फुरण चढले. शाळेत विद्यार्थी जीवनाच्या सर्व आघाड्या मी धडाडीने सुरू केल्या. क्रिकेटच्या आणि हॉकीच्या सामन्यात तर पहिल्याच वर्षी शाळेने चांगलेच नाव कमावले. स्काउटिंगचे ट्रेनिंग मी स्वतः घेऊन आलो आणि शाळेत बालवीर पथक सुरू केले. निरनिराळ्या वर्गाच्या मुलांना मी सहलीला घेऊन जात असे. मुंबईच्या भरडा न्यू हायस्कूलमध्ये मी ज्या ज्या गोष्टी शिकलो होतो त्यांचे कॅम्प एज्युकेशन सोसायटीमध्ये मी सही अनुकरण केले. त्यामुळे मॅट्रिकच्या वर्गांना सरकारी आणि विश्वविद्यालयाची मान्यता मिळण्यास आम्हाला मुळीच अडचण पडली नाही. अशा रीतीने सोसायटीत पाऊल टाकल्यापासून एका वर्षाच्या आत तिला शहरातील इतर सन्मान्य संस्थांप्रमाणे संपूर्ण हायस्कूलची प्रतिष्ठा मी प्राप्त करून दिली. त्या वर्षीचे विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन तर असे थाटात झाले म्हणता. विद्यार्थ्यांसाठी प्रल्हाद हे स्त्रीपात्र विरहित नाटक मी लिहिले. त्याचा साग्रसंगीत प्रयोग त्यांनी बाटलीवाला थिएटरमध्ये करून दाखवला. तो पाहावयाला सारे लष्कर लोटले होते. सोसायटीच्या शाळेला लष्करातले लोक पूर्वी म्हस्क्यांची शाळा असे म्हणत. तिचा उल्लेख ते जेव्हा अत्र्यांची शाळा असा करू लागले तेव्हा बाळासाहेब म्हस्क्यांच्या तळपायाची आग साहजिकच त्यांच्या मस्तकामध्ये जाऊ लागली. कानामागून येऊन शिरजोर होणारी माझ्यासारखी माणसे त्यांना नको होती. त्यांनी मला आणि माझ्या सहकाऱ्यांना एकदम काढून टाकण्याचे कारस्थान रचले. संस्थेच्या प्रशासक मंडळाची सभा त्यांनी वर्षानुवर्षे भरवली नव्हती. ती त्यांनी यावर्षी भरवण्याचे ठरवले. प्रशासक मंडळातील सर्व सभासद त्यांच्या चांगल्याच परिचयाचे होते. त्यांना त्यांनी प्रत्यक्ष भेटून आमच्या विरुद्ध काय काय सांगितले असावे कुणास ठाऊक. प्रशासक मंडळ सर्वस्वी बाळासाहेब म्हस्क्यांच्या बाजूचे होते. त्यामध्ये मला आणि माझ्या सहकाऱ्यांना ओळखणारे कोणीच नव्हते. तेव्हा आमच्या विरुद्ध बाळासाहेबांनी प्रशासक मंडळापुढे जशी आपली बाजू मांडली तशी त्यांच्यापुढे आमची कैफियत मांडणारे किंवा आमचा कैवार घेणारे तेथे कोणीही नव्हते. संस्थेसाठी वर्षभर आम्ही जेव्हा हाडांची काडे करीत होतो त्यावेळी आपल्या सुरक्षिततेची ह्या संस्थेमध्ये काय हमी आहे याचा चुकून देखील आम्ही विचार केला नव्हता. या संकटाला कसे तोंड द्यावयाचे. प्रशासक मंडळात आपले बहुमत केल्यावाचून आपला बचाव होणे अशक्य आहे हे आम्हाला कळून चुकले. तेव्हा त्या उद्योगाला आम्ही लागलो. संस्था स्थापन झाली त्यावेळी ती कंपनीच्या कायद्याखाली रजिस्टर्ड झाली होती, पण तिच्या घटनेचे नियम संस्थेच्या दप्तरी नव्हते. बाळासाहेब म्हस्क्यांना सुद्धा ते माहीत नव्हते. तेव्हा ती नियमावली आम्ही रजिस्टर ऑफ द कंपनीज च्या ऑफिसातून मुंबईहून मागवून घेतली. संस्थेला वर्षाचे 5 रुपये देणारा हा तिचा साधारण सभासद होतो आणि अशा सर्वसाधारण सभासदांची वार्षिक सभा भरून तिच्या प्रशासक मंडळाची निवड होत जावी असा संस्थेच्या घटनेत स्पष्ट नियम होता. तो वाचल्यावर आमचा मार्ग आम्हाला एकदम स्पष्ट दिसू लागला. आम्ही 5-5 रुपये देणारे 100-150 साधारण सभासद एकदम नोंदवून घेतले. आमच्याबरोबर फंड गोळा करण्याचे काम उत्साहाने करणारे जे म. सत्तूर नावाचे गृहस्थ होते ते संस्थेचे दुय्यम चिटणीस होते. संस्थेचे सर्व दप्तर आमच्याच ताब्यात होते. आम्ही केलेल्या नव्या साधारण सभासदांना सत्तूरांच्या सह्यांच्या छापील पावत्याही देऊन टाकल्या आणि ज्या दिवशी बाळासाहेब म्हस्क्यांनी संस्थेच्या प्रशासक मंडळाची सभा शाळेच्या इमारतीत बोलावली होती त्याच दिवशी त्याच वेळी आणि तिथेच सत्तूरांच्या सहीने आम्ही संस्थेची वार्षिक साधारण सभा बोलावून ठेवली. आमच्या ह्या सभेचा बाळासाहेबांना काहीच सुगावा नव्हता. ठरलेल्या दिवशी सकाळी 9 वाजता प्रशासक मंडळाच्या 10-12 सभासदांना एकजुटीने घेऊन बाळासाहेब शाळेत आले. पाहतात तो शाळेच्या हॉलमध्ये 150-200 माणसे शांतपणे आपापल्या खुर्चीवर बसलेली आहेत. तो देखावा बघून बाळासाहेबांचे धाबे दणाणले. हा काय प्रकार आहे हे प्रशासक मंडळाच्या सभासदांना कळेना. त्यांनी कोणाला तरी विचारले, ही कसली सभा आहे. त्याने सांगितले, ही संस्थेची वार्षिक सभासद सभा आहे. तेव्हा बाळासाहेबांकडे वळून प्रशासक मंडळाचे सभासद म्हणाले, काय हो, तुम्ही तर वार्षिक साधारण सभा दिसते आहे. ही काय भानगड आहे. बाळासाहेबांच्या लक्षात सगळा प्रकार येऊन चुकला होता. त्यामुळे त्यांची बोबडीच वळली. ते त्यांना काय उत्तर देणार. शेवटी त्या ठिकाणी भरलेली सभा ही वार्षिक साधारण सभा आहे का प्रशासक मंडळाची सभा आहे यासंबंधी वाद सुरू झाला.
प्रारंभी दोघा-तिघांची भाषणे झाल्यानंतर मी उठलो. मी म्हणालो, आपण सर्व वाद इथे करीत आहात, पण संस्थेचे नियम काय आहेत हे तुम्हाला माहीत आहे काय? नियम माहीत नसताना वाद कसा करता? प्रशासक मंडळाचे सभासद बाळासाहेब म्हस्केंना विचारू लागले. नियम कुठे आहेत? बाळासाहेब म्हणाले, तसे नियम काही नाहीत. तेव्हा नियमांच्या कागदाचे पुडके सभेला दाखवून मी ओरडलो, संस्थेचे हे नियम माझ्याजवळ आहेत. हे पहा. सरकारी शिक्का आहे त्याच्यावर. बाळासाहेबांना काही एक माहिती नाही. 24 वर्षाचा माझ्यासारखा तरुण बाळासाहेबांसारख्या अनुभवी माणसावर बेधडक आरोप करतो आहे आणि तोही हातात लेखी पुरावा घेऊन. हे पाहून प्रशासक मंडळाचे वृद्ध सभासद चांगलेच हबकले. आमच्या बाजूच्या सर्वसाधारण सभासदांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मी पुढे म्हणालो, संस्थेचे चिटणीस बाळासाहेब म्हस्के यांना मी विचारतो की ह्या प्रशासक मंडळाची निवड कुणी केली, कधी केली, त्यांच्या आतापर्यंत सभा किती झाल्या, दरवर्षी साधारण सभा भरली पाहिजे अशी घटनेची आज्ञा आहे, ती तुम्ही इतक्या वर्षात कधी पाळली आहे का? मी तर असे म्हणतो की सध्याचे हे प्रशासक मंडळ बेकायदेशीर आहे. साधारण सभासदांनी आजच्या वार्षिक सभेत नव्या प्रशासक मंडळाची रीतसर निवड केली पाहिजे. आम्ही जमवलेली मंडळी माझ्या प्रत्येक वाक्याला टाळ्या वाजवत होती. त्यामुळे बाळासाहेबांच्या पत्रपात्यांची तोंडे एकदम उतरून गेली. त्यानंतर संस्थेचे साधारण सभासद कोण हा प्रश्न निघाला. साधारण सभासदांचे पुस्तक आमच्याजवळ होते. आम्ही केलेल्या सर्व सभासदांची तर कित्येक वर्षात आपली वर्गणीही दिली नव्हती. त्यामुळे त्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले. बाळासाहेबांनी आपल्याला भलत्या संकटात टाकले म्हणून ते त्यांच्यावर खूपच उखडले. शेवटी ही सभा वार्षिक साधारण सभा आहे की प्रशासक मंडळाची सभा आहे हा प्रश्न मतासाठी सभेपुढे टाकला. तेव्हा 150 हातांनी ती वार्षिक साधारण सभा आहे असा ठणठणीत निर्णय दिला. त्याबरोबर बाळासाहेब आणि त्यांचे मित्र मुकाट्याने उठून त्या सभेतून चालते झाले. ते गेल्यावर सर्व रान आम्हाला मोकळेच झाले. वार्षिक साधारण सभेची बैठक भरवून आम्ही प्रशासक मंडळाची आणि कार्यकारी मंडळाची रीतसर निवड केली. सर्व मंडळात आमचीच माणसे आम्ही भरली. कार्यकारी मंडळात मी आणि माझे सहकारी शिक्षक ह्यांचा समावेश करण्यात आला. अशा रीतीने 34 वर्षांनंतर कॅम्प एज्युकेशन सोसायटीची सूत्रे रिकामटेकड्या ऐदी धनिकाच्या हातून निघून श्रमजीवी शिक्षकाच्या हातामध्ये आली. संस्थेच्या इतिहासातली ही सर्वात मोठी क्रांती होय. शाळेचा ताबा आमच्या हातात होता म्हणूनच ही क्रांती होऊ शकली. कॅम्प एज्युकेशन सोसायटी ही बाळासाहेब म्हस्के यांचे जणू काही खाजगी वतन होऊन बसली होती. तेथून त्यांना हाकलणे हे जवळजवळ अशक्य कोटीतली गोष्ट होती. असे असता आम्ही त्यांना हुसकून देऊन त्यांचा तो बालेकिल्ला ताब्यात घेतला हे बघून लष्करातील नागरिकांना आश्चर्याचा प्रचंड धक्का बसला. पुण्याच्या डिस्ट्रिक्ट कोर्टात बाळासाहेबांनी आणि त्यांच्या मित्रांनी आम्ही निवडलेल्या प्रशासक मंडळाविरुद्ध दिवाणी दावा दाखल केला. ह्या दाव्याचा पुढे 10 वर्षांनी निकाल लागला. तोपर्यंत स्वतः बाळासाहेब आणि वादी यापैकी निम्मी मंडळी मरण पावलेली होती. दाव्यांचा निकाल आमच्याच बाजूने लागला हे सांगायला नको. संस्था आमच्या हाती आल्यानंतर आम्ही निर्धास्त झालो. इतर स्थानिक शिक्षण संस्थांप्रमाणे अंतर्गत कारभाराची आम्ही पद्धतशीर व्यवस्था करून टाकली. मी आणि 3-4 पदवीधर मिळून आम्ही संस्थेचे आजन्म सेवक झालो. महिना 100 रुपये पगारावर 20 वर्षे आम्ही संस्थेची सेवा करावी असे ठरले. जे बिनपदवीधर शिक्षक होते त्यांच्यासाठी आजन्म शिक्षकाची वेतनश्रेणी निर्माण करण्यात आली. ते सबंध वर्ष शाळेची शिस्त आणि व्यवस्था मजबूत करण्यात गेले. तथापि शिक्षणाच्या दृष्टीने नवीन असे आम्ही काहीच करू शकलो नाही, कारण अध्यापनाच्या कलेची आणि पद्धतीची आमच्यापैकी कोणालाच माहिती नव्हती. वार्षिक तपासणीसाठी मध्यभागाचे त्यावेळचे एज्युकेशनल इन्स्पेक्टर श्री कृष्णराव पुंडलिक हे आले. ते मला म्हणाले, तुम्ही फार उत्साही आणि हुशार दिसता, पण तुमच्या शिक्षणाच्या पद्धती फार जुन्या आहेत. तुमच्यासारख्यांनी आधुनिक शिक्षणशास्त्राचा आणि अध्यापन पद्धतीचा अभ्यास करायला हवा. त्याचे ते बोलणे माझ्या मनाला फार लागून राहिले. मुंबई युनिव्हर्सिटीने शिक्षणशास्त्राची BTची पदवी काढून त्यावेळी 2च वर्षे झाली होती. तथापि या पदवीचे शिक्षण देणाऱ्या मुंबईच्या सरकारी सेकंडरी ट्रेनिंग कॉलेजमध्ये
खाजगी शाळांतील शिक्षकांना प्रवेश नसे, पण त्याच वर्षी खाजगी शाळांतल्या 9 शिक्षकांना शिक्षण खात्याने त्या कॉलेजात प्रवेश द्यावयाचे ठरवले. इन्स्पेक्टर पुंडलिक बोलायला आणि हे घडायला एकच गाठ पडली. ट्रेनिंग कॉलेजच्या प्रवेशासाठी शिक्षण खात्याकडे मी लागलीच अर्ज टाकून दिला. माझा अर्ज मान्य झाल्याचे महिन्याने उत्तर आले. 24 सालच्या जून महिन्यात मी मुंबईच्या ट्रेनिंग कॉलेजात येऊन दाखल झालो. कॉलेजच्या वसतिगृहात मला प्रवेश मिळाला. वसतिगृहात राहण्याची माझ्या आयुष्यातली ती पहिलीच वेळ होती. सुखदायक जीवनाच्या एका अभिनव सृष्टीत आपण शिरत आहोत असे वाटले. त्यात सरकारकडून महिना 50 रुपयांची मला शिष्यवृत्ती मिळाली. त्यामुळे माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. निश्चिंत मनाने आणि निर्धास्त चित्ताने मी माझ्या नव्या अभ्यासक्रमात रममाण झालो. ट्रेनिंग कॉलेजच्या जीवनातही त्या वर्षी मोठी क्रांती झालेली होती. प्रिन्सिपलच्या जागेवर एका प्रभावशाली आणि बुद्धिमान शिक्षणशास्त्रज्ञाची नेमणूक झाली होती. त्याचे नाव HR हॅम्ले. हे मूळचे ऑस्ट्रेलियन असून मुंबईच्या विल्सन कॉलेजात पुष्कळ वर्षापासून विज्ञानाचे प्राध्यापक होते. पाश्चात्य देशांमध्ये शिक्षणाच्या कलेत आणि शास्त्रात फार मोठी प्रगती झालेली होती आणि नवशिक्षणाच्या दुधुंबी तिथे वाजू लागल्या होत्या. प्राणिशास्त्र आणि मानसशास्त्र ह्यांचा शैक्षणिक तत्त्वज्ञानावर आणि अध्यापन पद्धतीवर फार मोठा परिणाम झालेला होता. राजकारणात राजेशाही पदच्युत होऊन लोकशाहीचा जमाना जसा सुरू झाला होता, त्याप्रमाणे शालेय सृष्टीत शिक्षकाची एकछत्री राजवट संपुष्टात येऊन शिष्याने आपल्या हातात राजदंड धारण केला होता. मुलांच्या उपजत प्रवृत्तीचा, शारीरिक अन बौद्धिक विकासाचा आणि ज्ञात नि अज्ञात मनाच्या व्यापारांचा सूक्ष्म अभ्यास करणे हे शिक्षकाचे महत्त्वाचे कर्तव्य होऊन बसले होते. शिक्षण हा एक सामायिक व्यापार आहे. त्यात शिक्षक आणि शिष्य यांची देवघेव व्हायला पाहिजे, यावर नवशिक्षणाचा विशेष कटाक्ष होता. शिक्षकाने ज्ञानदान केले म्हणजे मुलांनी ते ग्रहण केले असे नव्हे. आपली गोष्ट दिली असे केव्हा म्हणता येईल? ती घेतली जाईल तेव्हा. घेण्यावाचून देण्याची क्रिया अपूर्ण आहे. इंग्रजीत टीच आणि लर्न ही स्वतंत्र क्रियापदे असल्याने दोघांची सांगड घालण्यावर विशेष जोर देण्यात आला. त्या दृष्टीने मराठीत शिकवणे आणि शिकणे ही क्रियापदे नवशिक्षणाच्या कल्पनेशी अधिक सुसंगत आहेत. मुलांना शिकण्यास लावणे म्हणजे शिकविणे असा त्यातून अर्थ निघतो. शिक्षणाच्या क्रियेत शिक्षकाच्या शिकवण्यापेक्षा शिष्याच्या शिकण्याला जास्त महत्त्व आहे. हा नवशिक्षणाचा संदेश होता. हा ऊर्जस्वल संदेश मुंबई इलाख्यात प्रिन्सिपल हॅम्ले यांनी प्रथम उद्घोषित केला आणि येथल्या शैक्षणिक जीवनात नवचैतन्य निर्माण केले असे माझे स्पष्ट मत आहे. प्रिन्सिपल हॅम्ले यांच्या या क्रांतिकार्यात त्यांना सहकारी पण एक तसेच सामर्थ्यवान मिळाले. त्यांचे नाव प्राध्यापक R.P. कार हे गृहस्थ बंगाली असून पूर्वी बऱ्हाणपूरच्या हायस्कूलचे हेडमास्तर होते. ते लंडनला जाऊन शिक्षणशास्त्रातला टीचर्स डिप्लोमा TD घेऊन आले होते. जगातले एक नामांकित शिक्षणशास्त्रज्ञ सर पर्सी नन हे त्यावेळी लंडन युनिव्हर्सिटीमध्ये होते. त्यांचा एज्युकेशन इट्स अँड फर्स्ट प्रिन्सिपल्स हा ग्रंथ नवशिक्षणाची गीता म्हणून समजला जात असे. सर पर्सीच्या हाताखाली शिकण्याचे भाग्य प्राध्यापक कार यांना लाभले होते. नवशिक्षणाचा संबंधाचा विलक्षण उत्साह आणि आवेश ते लंडनहून घेऊन आले होते. प्रिन्सिपल हॅम्ले आणि प्राध्यापक कार ह्या दोघांच्या मार्गदर्शकत्वाखाली शिक्षणशास्त्राचा अभ्यास करणे ही त्यावेळी एक अतीव भाग्याची गोष्ट होती. त्यांच्या सानिध्यात राहणाऱ्यांना शिक्षणाकडे पाहण्याची एक मौलिक आणि कलात्मक दृष्टी येत असे. प्रिन्सिपल हॅम्ले मुंबईच्या ट्रेनिंग कॉलेजात येण्यापूर्वी त्या कॉलेजातले वातावरण अत्यंत रुक्ष, कंटाळवाणे आणि अनाकर्षक होते. शिक्षणाच्या मध्ययुगीन तत्त्वांचे आणि पुरातन पद्धतीचे पिष्टपेषण त्या ठिकाणी चाललेले असे. आयुष्यातील सर्व आनंदाला आणि नाविन्याला विटलेल्या, शिक्षणाच्या सामर्थ्याबद्दल कसलीही श्रद्धा आणि आशा नसलेल्या, सरकारी शिक्षण खात्यात नोकरी टिकविणे आणि पगारवाढ मिळवणे ह्यातच जीविताची इतिकर्तव्यता मानणाऱ्या बुद्रुक आणि खतृड शिक्षकांचा पांजरपोळ म्हणजे ट्रेनिंग कॉलेज असे त्यावेळी समीकरण होऊन बसले होते. त्यामुळे शिक्षणशास्त्र ही
जीर्ण कल्पनांवर उभारलेल्या सिद्धांतांची आणि आप्तवाक्यांवर आधारलेल्या ठोकळेबाज नियमांची एक किचकट कथा होऊन बसलेली होती. इतिहास जमा झालेल्या ट्रेनिंग कॉलेजच्या भग्न आणि प्राचीन भिंताडावर नवशिक्षणाचा झेंडा दिमाखाने फडकवण्याचे कार्य प्रिन्सिपल हॅमले आणि प्राध्यापक कार यांनी केले. त्या झेंड्याखाली उभे राहण्याचे भाग्य ज्या नवशिक्षकांना लाभले त्यामध्ये मला स्थान मिळाले. एवढेच नव्हे तर अग्रेसर स्थान मिळाले हा माझ्या आयुष्यातला एक अभूतपूर्व योगच म्हटला पाहिजे. ट्रेनिंग कॉलेजात आलेल्या शिक्षकांची संख्या 40च्या आतबाहेर होती, पण विद्यालयीन अभ्यासक्रमात असाधारण सन्मान मिळवणाऱ्या सरकारी शिक्षण खात्यातील प्राध्यापकांचा आणि अधिकाऱ्यांचा त्यात विशेष भरणा होता. बहुतेक शिक्षक वयाने आणि अनुभवाने प्रौढ होते. गुणाने, अनुभवाने आणि वयाने कनिष्ठ असे जे काही थोडे शिक्षक होते त्यांच्यामध्येच माझा समावेश होण्यासारखा होता. त्यामुळे एकाहीपेक्षा एक बुद्धिमान अशा त्या सर्व सहाध्यायांपुढे आपला काय निभाव लागणार ही भीती ट्रेनिंग कॉलेजात पाऊल टाकल्याबरोबर साहजिकच माझ्या मनात उत्पन्न झाली. माझ्या बौद्धिक सामर्थ्याबद्दल मला विशेष आदर नव्हता, कारण त्याने आपले अस्तित्व तोपर्यंत कधी प्रकटच केले नव्हते. पण कॅम्प एज्युकेशन सोसायटीमध्ये 2 वर्ष मी ज्या यशस्वी उलाढाली केल्या होत्या त्यांनी माझ्या महत्त्वाकांक्षेला हलवून जागे केले होते. शिक्षणाच्या क्षेत्रात आपण काहीतरी अभिनय कर्तृत्व करून दाखवू असा काहीसा अस्पष्ट आणि संदिग्ध स्वरूपाचा साक्षात्कार मला होऊ लागला होता. निश्चिंत मनाने अभ्यास करण्याची संधी यापूर्वी मला आयुष्यात कधी मिळाली नव्हती. म्हणून आपल्या मेंदूत जितकी बुद्धी आहे आणि अंगात जेवढी ताकद आहे तेवढी निकराने एकवटून या संधीचा फायदा घ्यावयाचा अशी मी मनाशी प्रतिज्ञा केली. अगदी पहिल्या दिवसापासून अभ्यास करावयाला मी प्रारंभ केला. शिक्षणशास्त्रातल्या आणि मानसशास्त्रातल्या काही व्याख्या फार कठीण असतात. त्या पाठ केल्या वाचून लक्षात राहणे अशक्य. म्हणून सकाळी उठल्याबरोबर शौच मुखमार्जन करता करता रोज कमीत कमी 2 व्याख्या तरी न चुकता पाठ करण्याचा मी शिरस्ता ठेवला. कुठलाही वेळ फुकट म्हणून दवडायचा नाही ही मनाशी खुणगाठ बांधली. वर्गात प्राध्यापकांच्या तोंडून पडणारे अक्षर न अक्षर मी झपाट्याने वहीमध्ये लिहून घेई. संध्याकाळी ती टाचणे पुन्हा निराळ्या वहीत नीट लिहून काढी. मधल्या सुट्टीत वाचनालयातली शैक्षणिक नियतकालिके वाचावयाची आणि संध्याकाळी ग्रंथालयामधले आधुनिक शिक्षणशास्त्रावरील ग्रंथ चाळावयाचे हा मी रोजचा प्रघात ठेवला. ट्रेनिंग कॉलेजात गेलेल्या नवीन शिक्षकांच्या डोक्यात प्रारंभी असा काही गोंधळ उडतो की काही सांगता सोय नाही. प्रत्येक विषयाची भरपूर पुस्तके भरपूर आणि एकेका पुस्तकाची 500-500 पाने एवढे सगळे वाचावयाचे केव्हा आणि त्यातले लक्षात काय काय ठेवावयाचे. शब्दांचे डोंगर पसरलेले. ते नुसते बघूनच डोळे फिरायला लागतात. ह्या डोंगरामधून वाट कशी काढावयाची ह्याची शांतचित्ताने विचार करून माझी एक योजना मी तयार केली. प्रत्येक विषयाची सगळी पुस्तके संपूर्ण वाचण्याच्या मुळी भानगडीतच पडावयाचे नाही. त्यातले एकच उत्कृष्ट पुस्तक निवडावयाचे आणि त्यातील महत्त्वाचे मुद्दे शोधून काढून प्रत्येक मुद्द्यावर त्या ग्रंथकाराचे किमान विचार काय आहेत तेवढेच टिपून ठेवावयाचे. केवढाही महत्त्वाचा मुद्दा घेतला तरी त्यासंबंधी अगदी मूलभूत असे 2-4च विचार असतात. अशा रीतीने त्या पुस्तकाच्या आधाराने त्या विषयाचा सांगाडा तयार करावयाचा. मग त्या विषयावरच्या इतर सर्व पुस्तकांचा फक्त सूचीवरून पाहावयाचे. त्यात एखादा नवीन विचार आढळला तर तेवढाच आपल्या मूळ टाचण्यात नोंदवून ठेवावयाचा. अशा रीतीने सर्व ग्रंथ संपूर्णपणे न वाचता त्याच्यातले नेमके सार आपल्या पदरात पडते. कोणत्याही विषयावरचे आपले टाचन एकदा पक्के झाले की मग पुस्तकाच्या सर्व डोंगराची चढ उतार करण्याची जरुरी पडत नाही. या पद्धतीने विषयाचा अभ्यास केला म्हणजे त्याच्या स्वरूपाची नेमकी ओळख होते. महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आणि गैरलागू गोष्टी कोणत्या हे जाणण्याची दृष्टी येते आणि परीक्षेसाठी उजळणी करताना निष्कारण धांदल होत नाही. प्रत्येक विषयाची 30-30, 40-40 पानांची मी अशी टाचन पुस्तके तयार करून ठेवली होती. त्यामुळे अवघ्या 2 तासांच्या आत कोणत्याही विषयाची संपूर्ण उजळणी मी करू शकत होतो. 2-3 महिन्यांच्या आत सर्व विषयांच्या अंतरंगाचे मला उत्तम आकलन झाले. डोक्यातला आरंभीचा गोंधळ नष्ट झाला आणि अवघड गोष्टीही आटोक्यात आल्यासारखे वाटले. स्मरणशक्ती तर उत्तम काम देऊ लागली.
3 महिन्यात माझ्या 100वर व्याख्या पाठ झाल्या आणि अनेक शैक्षणिक सुभाषिते मला मुखोद्गत येऊ लागली. कोणत्याही विषयावर हा काय म्हणतो आहे आणि तो काय बोलतो आहे, हे मी धडाधड सांगू लागलो. आपल्या मानाने इतर शिक्षकांची कितपत तयारी आहे, ह्याची मी चाचणी घेऊ लागलो. 4 शिक्षक एकत्र जमले, की अज्ञान पांघरून काहीतरी शंका त्यांना विचारावयाची. त्या शंकेचे बहुधा त्यांना निराकरण करता येत नसे, हे मला आढळून आले, की इतरांपेक्षा माझी तयारी अधिक आहे, हे मला समजून येई आणि त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढे. ह्याच्या उलट कोणी मला शंका विचारली, तर तिचे तपशीलवार उत्तर देई. तीच संबंधी अधिक चर्चा करी. त्या योगाने माझी स्मरणशक्ती उजळली जाई. वर्गात प्राध्यापकांना मी पुष्कळदा अडवीत असे आणि त्यांना नसलेली माहिती सांगत असे. त्या दृष्टीने प्रिन्सिपल हॅमले हे मोठे खेळाडू होते. विद्यार्थी आपल्यापेक्षा शहाणपणा दाखवू लागला तर त्यांना त्याबद्दल राग येत नसे. अशा रीतीने थोड्याच काळात प्राध्यापकांवर आणि सहाध्यायांवर मी माझ्या अभ्यासाची चांगलीच छाप बसवली. युरोपमधील शिक्षणशास्त्राचा इतिहास हा आम्हाला अभ्यासाला विषय होता. त्यावर आटोपशीर असे एकही पुस्तक त्यावेळी उपलब्ध नव्हते. मुळात फार मोठमोठी पुस्तके वाचावी लागत, म्हणून त्यासंबंधी प्रश्नोत्तर रूपाने मी एक सुंदर टाचन तयार केले. माझ्या पुष्कळशा सहाध्यायांनी त्याच्या नकलाही करून घेतल्या. मी कॉलेज सोडल्यानंतरही पुष्कळ वर्षे हे माझे टाचन विद्यार्थी वापरीत असत. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.